हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशं आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र नान्दतो ज्ञानराजा सुपात्रो तया आचरिता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सद्गुरूंना वंदन, सर्व संतांना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। अध्याय 7वा चालू आहे। 16 नंबरच्या श्लोकाचा विचार आजच्या चिंतनामध्ये आपण करायचा आहे आणि त्यावर असणाऱ्या माऊलींच्या 4 ओव्या आहेत त्याचाही विचार करायचा आहे। प्रसिद्ध असणारा श्लोक आहे आणि त्याच्यावरच्या ओव्यासुद्धा त्या प्रसिद्ध की जेणेकरून आपल्याला आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे, कोणत्या स्तरावरती आपली भक्तीचा क्रिया चालू आहेत याचा विचार करायला या श्लोकाच्याद्वारे आपल्याला उपयोग होईल त्याचा। त्यामुळे 16 नंबरचा श्लोक 7व्या अध्यायात विचार केला। चतुर्विधा भजते मां जना सुकृतीनो अर्जुन अर्थो जिज्ञासुरार्थार्थो ज्ञानीच भरतर्षभ। 4 प्रकारच्या भक्तांचं वर्णन या श्लोकामधून केलेलं आहे। त्यामध्ये पुण्यवान लोक जे मला भजतात, भगवंत म्हणतात, लोक जे माझं भजन करतात, सुकृतीनो अर्जुन, सुकृतीजन। आता हे जन कोण आहेत तर पुण्यवान लोक अशा अर्थानं। भरतश्रेष्ठ अर्जुना जे असे अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी। अर्थो जिज्ञासुरार्थार्थो ज्ञानीच भरतर्षभ। 4 प्रकारच्या भक्तांचा उल्लेख इथे केलेला आहे। वास्तविक भक्त तो भक्त असतो, तरीसुद्धा त्याला 4 प्रकारामध्ये का विभागलं गेलं असाही प्रश्न आपल्याला पडण्याची शक्यता आहे। पण तरीसुद्धा भक्तीचा स्तर आणि भावाची त्यामधली असणारी प्रधानता यावरून किंवा निष्काम आणि सकाम या 2 विचारांचा इथं प्रधानता पाहिली जाते आणि त्यावरूनच भक्ताचे प्रकार पडतात। ज्या ठिकाणी सकामता असते त्या ठिकाणी हे 3 भक्तीचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात जे पहिल्यांदा सांगितलेले आहेत, आणि जिथं निष्कामता असते त्या ठिकाणी तो ज्ञानी भक्त शेवटचा भक्त आहे। त्यामुळे अर्थ अर्थार्थी जिज्ञासू हे तिन्ही भक्त हे थोडे बहुत प्रमाणात सकामता ठेवणारेच असतात आणि त्यांच्या मनामध्ये सकामतेचा भाव असतो आणि त्यानुसारच ते भजन पूजन नाम यज्ञ तप ही सगळी पुण्याची कार्य करत असतात। परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, मागच्या श्लोकामध्ये दुष्कृती शब्द नराधम शब्द वापरलेला आहे, आसुर स्वभावाचं वर्णन केलेलं आहे किंवा ज्यांचं ज्ञान मायेनं अपहृत झालेले असे मूढ आहे त्याच्याबरोबर हे विरोधातले लोक आहेत। त्यामुळे बरोबर पाठोपाठचा श्लोक जो आहे तो पुण्यवान लोकांचा आहे आणि अगोदरचा श्लोक 15वा नंबरचा श्लोक आहे तो पापी लोकांच्या कॅटेगरीचा आहे। त्यामुळे वर्णन करताना सगळे पापाचे प्रकार 15व्या अध्यायामध्ये वर्णन केलेले आहेत आणि इथं जे 4 भक्त सांगितलेले आहेत ते भक्तच पुण्यवान आहेत असं म्हटलेलं आहे, कारण पुण्याशिवाय भगवत प्राप्तीचा विचार अंतःकरणामध्ये रुजतच नाही। पुण्यच असावं लागतं, पुण्याशिवाय आणि पुण्याची प्रधानता असावी लागते। हा फार महत्त्वाचा गोष्ट आहे आणि पुण्याची प्रधानता कधी येते, ज्यावेळी सत्वगुण जास्त वरती असतो त्यावेळी पुण्य करायची वृत्ती निर्माण होत असते। त्यामुळे जेवढे 3 जे शब्द वापरलेत अर्थ अर्थार्थी आणि जिज्ञासू हे तिन्ही प्रकारचे भक्त म्हटले जातात। मात्र ही त्यातली मुख्य गोष्ट आहे, त्यांना जरी ते सकाम असले
तरी सकाम का असेना भक्ती करतात. आणि म्हणून त्याच्या कॅटेगरी जरी पाडल्या, वेगवेगळे विभाग जरी पाडले, तरी ते भक्त आहेत. मात्र आपल्याला एक स्वतःला तपासता येतं, आपण कोणत्या दर्जाची भक्ती करतो. दर्जा ठरवावा लागतो. भक्तीमधला प्रवास जो आहे हा दर्जेदार असावा लागतो. माझे सद्गुरू बोलतात की एक क्लासचा एक परमार्थ असतो आणि एक मासचा परमार्थ असतो. तर क्लासच्या परमार्थामध्ये हे भक्तीचे प्रकार आपल्याला मोडता येतात. त्यातल्या त्यात आणखीन क्लासचा परमार्थ जो ज्ञानी भक्तांचा आहे तो क्लासचा परमार्थ आहे. जिज्ञासू भक्तांचा आहे तो क्लासचा परमार्थ आहे. थोडे बहुत अर्थ आणि अर्थार्थी जे असतात तो मासचा परमार्थ आहे. त्यामुळे जेवढे आपल्याला तीर्थक्षेत्रावरती भजन पूजन करणारे, तीर्थयात्रा करणारे, यज्ञदान तप करणारे जे लोक आपल्याला आढळतात ते सगळे भक्त आहेत. पण त्या भक्तातले अर्थाने अर्थार्थीने जिज्ञासू आणि ज्ञानी कोण आहेत हे तपासायला स्वतःच आपण कसोटी लावली पाहिजे. माझे सद्गुरूंनी एक 2-3 प्रकार त्याचे पाडलेले आहेत. भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये म्हणतात एक निकडीची भक्ती सांगितलेली आहे, एक आवडीची भक्ती सांगितलेली आहे. आवड, निकड आणि सवड अशा 3 प्रकारामध्ये त्या भक्तीची विभागणी आपल्या विचारासाठी सांगितलेली आहे. म्हणजे सवडीची भक्ती आहे. खूप लोक सवडीनं परमार्थ काय क्रिया करत असतात. वेळ मिळाला तर मंदिरामध्ये जातात, वेळेत बसले तर आरतीला उपस्थित असतात, वेळ असला तर तीर्थयात्रा करतात. असे हे सवड मिळाल्यानंतर भक्ती करणारे लोक आहेत. खूप लोक यामध्ये मोडतात बरं काय. बाजारात भाजी आणायला निघालो होतो आणि आरती ऐकायला मिळाली म्हणून आरतीसाठी मंदिरात आलो. म्हणजे अजून भाजीला वेळ होता, तोपर्यंत काय करायचं म्हणून मंदिरामध्ये जायचं. निकडीची एक भक्ती असते, त्यामध्ये अर्थ आणि अर्थार्थी मोडतात, अगदी परफेक्ट बसतात. निकड म्हणजे गरज लागते तेव्हा, जेव्हा संकटाची मालिका सुरू होते तेव्हा यांना देव आठवायला लागतो. कारण देवाशिवाय मला कोण सोडवणार नाही हा एक चांगला गुण त्यांच्यामध्ये आहे. मात्र असं श्रद्धा आहे. म्हणजे ते आस्तिक लोक असतात, श्रद्धाळू असतात. आणि श्रद्धाळू असते हीच एक त्यांची जमेची बाजू आहे. आणि त्यामुळं भगवंता शास्त्रानं त्यांना भक्त ही पदवी देऊन टाकलेली आहे. कारण त्यांची श्रद्धा असते भगवंतावर की मी जे मागतोय तो देव मला देईल. मी जे अर्थतेने त्याची आळवणी करतो ती तो ऐकेल आणि माझं दुःख हरण करेल. असे म्हणणारे जे भक्त आहेत हे सर्वसाधारणपणे निकडीमध्ये बसतात. निकड म्हणजे गरज पडली की भगवंताची आळवणी करायची, याला निकडीची भक्ती म्हणतात. वेळ मिळाला, आपण आपलं तब्येत व्यवस्थित असेल तर सवडीनं भक्ती केली जाते. आणि आवडीची भक्ती जी असते ती त्यांना कुणाला सांगावं लागत नाही. त्यांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्राप्तीची तळमळत असते. असे आवडीचे भक्त असतात. म्हणजे आवडीनं भक्ती करतात आणि ही आवडीनं केलेली भक्तीच ही भगवंताच्या चरणी रुजू होते असं शास्त्र म्हणतात. कारण त्यामध्ये आवडीमध्ये सकामता फार कमी असते, फारच कमी, नगण्य असते. आणि इथं मात्र सवड आणि जी निकड आहे त्या निकडीमध्ये मात्र सकामता अधिक प्रधानतेनं असण्याची शक्यता आहे. म्हणून या 3 विभागाचा विचार आपण आपल्यासाठी करायचा आहे, दुसऱ्याला सांगण्यासाठी नाही. माझी जी भक्तीच्या आत्ता क्रिया ज्या चाललेल्या आहेत या निकडीमध्ये सवडीमध्ये बसतात की आवडीमध्ये बसतात याचा विचार करावा. दुसरी गोष्ट, मी जे करतो तो मी अर्थभक्त आहे की अर्थार्थी आहे की जिज्ञासू आहे की ज्ञानी आहे हे आपलं आपण बघायचं. दुसरं कोण आपल्याला सांगायला लागत नाही. शास्त्र आपल्याला लक्षणं सांगतं. अर्थभक्ताची, अर्थार्थी भक्ताची आणि ज्ञानी जिज्ञासू भक्ताची लक्षणं फक्त सांगतं. ठरवायचं कुणी, ज्यानं त्यानं ठरवायचं. तो कोणी सांगायचा अधिकार ज्याला विचारायला नाही. आपल्याला समजतं की मी कोणत्या दर्जामध्ये भक्ती करतो. माझी भक्ती सकाम आहे की निष्काम आहे. सकाम शब्दाचा अर्थ आहे मागणीनं युक्त असलेली भक्ती. निष्काम आहे मला काहीही नको, तुझं प्रेमच मिळू दे. हे वर्णन जे आहे तुकोबांची किंवा संतांनी वर्णन केलं की हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. ह्यात तुकोबा काय म्हणतात तर प्रेमपणानं तुझं प्रेम मला दे, दुसरं मला काहीही नको. ही जे मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांशी निर्वी हेची मज देई. आणिक दुजे काहीनं मागे तुझं. काहीही मागत नाहीत ते, तर प्रेम मागतात देवाकडं. आणि हे प्रेमाची भक्ती जी आहे ही श्रेष्ठ दर्जाचे निष्काम भक्त असतात. हेच पुढे त्या पुढच्या साधनेमध्येच त्यांच्या साधनेची पराकोटीच्या अवस्थेमध्ये ज्ञानी भक्तामध्ये गणले जातात. सगळे संत ज्ञानी भक्त आहेत, सगळे जीवनमुक्त पुरुष हे ज्ञानी भक्त आहेत. आणि त्यामुळं ज्ञानी नसणारे सगळी जी असतात ती सकाम भक्ती करणारे असतात. त्यातल्या सकामतेचा जो प्रभाव आहे, प्रधानता ज्याला आपण म्हटली, ती प्रधानता कमी जास्त प्रमाणात आहे. विशेष करून सकामता जी आहे ती अर्थार्थी भक्तामध्ये जास्त आहे, त्याच्या खालोखाल अर्थभक्तामध्ये आहे, आणि त्याच्या खालोखाल जिज्ञासू भक्तामध्ये आहे. त्यामुळे जिज्ञासू भक्तामध्ये सकामतेचं प्रमाण अगदी कमी असतं, अगदी कमी. कारण तो आता ज्ञानी बनण्याच्या पायरीकडे प्रवास चालू असतो. पण पहिला जो आहे अर्थ आणि अर्थार्थी यांच्यामध्ये थोडी बहुत का असना सकामता असते. म्हणून विचार केला तर आमचे सद्गुरू बोलतात की भक्तीला दोन प्रकारचे शाप आहेत. एक म्हणजे यांत्रिकता आणि दुसरी आहे सकामता. हे शाप जर दूर करून साधकानं जर भक्ती साधकता करायला चालू केली तर ती भक्ती प्रेमयुक्त होईल. म्हणून प्रेमानं भजन करणं हे अभिप्रेत आहे. आवडीनं भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तू जेव्हा सवड आणि निकड बाजूला ठेवशील, अर्थ आणि अर्थार्थी जे भक्ताचा जो लक्षण आहे त्या लक्षणातून बाहेर पडशील, तेव्हा तुझ्या मनामध्ये भगवंताविषयीचं प्रेम जागृत होईल, म्हणजे आवड निर्माण होईल. आवडीसाठी वेळ काढावा लागत नाही. वेळ हा काढून वेळ आहे त्यामधला वेळ सगळाच तो आवडीनं तिकडं देत असतो. जिथं आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी हे घडे काय, माऊलींची उवीच आहे. आवडी आणि लाजवी, आवड असल्यानंतर लाज वाटत नाही, लाज वाटत नाही टाळ्या वाजवायला, लाज वाटत नाही हातामध्ये टाळ घेऊन नाचायला, लाज वाटत नाही. रामकृष्ण हरी श्रीराम जय राम जय जय राम जाता जाता रस्त्यानं मला कोण काय म्हणेल याचा विचार न करता तो म्हणत असतो, कारण त्याला आवडच असते ना. आणि त्याच्या आवडीपुढं त्याला लाज वाटत नाही. आणि आवड असेल तर काय विशेष गोष्ट आहे, तर त्याचं व्यसनच लागलं, त्या नामाचं भक्तीचं जर व्यसनच लागलं तर त्याचा शीन वाटेल काय सांगा बघू. म्हणून माऊली म्हणतात व्यसन आणि शिनवी, म्हणजे व्यसन एखाद्या गोष्टीचं आहे म्हणून परमार्थाचं व्यसन लागलं पाहिजे, नामाचं व्यसन लागलं पाहिजे. व्यसन करणारी माणसं दुसऱ्याचा डोळा चुकवून का असना आपलं व्यसन पूर्ण करतात. ती माणसं कुठल्याही थराला जाऊन आपल्या व्यसनाची पूर्तता करून घेतातच. तसं नाम आणि ध्यानाचं आणि तत्वचिंतनाचं जर व्यसन असेल तर ते कोणत्याही थराला जाऊन, म्हणजे कुणाचाही विचार न करता, जग, शरीर, नातलग ह्या कुणाचाही विचार न करता ते आपलं व्यसन पूर्ण करतीलच. माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद, हा छंद म्हणजे व्यसन आहे. म्हणून माऊलीने म्हटलेलं आहे आवडी आणि लाजवी, जिथं आवड असते तिथं भगवंताच्या प्रेमाची लाज वाटत नाही भगवंतावर प्रेम करायला. किंवा कोण काय म्हणेल, आणि मी एवढा बुद्धिमान आहे, मी शास्त्रज्ञ आहे, माझी PhD धारक मी आहे, मी मोठा प्राध्यापक डॉक्टर वकील आहे, मग मला कोणतरी काहीतरी म्हणतील की तुम्ही हे कसं काय करायला लागलाय, देवपूजा करायला लागलाय, याचं त्याला तमा नसते. कारण त्याला आवड असते त्यामुळे त्याची लाज वाटत नाही, त्याचं त्याला व्यसन असतं म्हणून त्याला कंटाळा येत नाही. कंटाळा कधीच नसतो, कंटाळा असतो तो प्रपंचाचा असतो, आणि आवड असते ती भक्तीची असते. म्हणून कंटाळा, प्रपंचाचा कंटाळा आणि भक्तीची आवड जर एकरूपता जर झाली, म्हणजे प्रपंचाचा सीन वाटायला लागला आणि नामाची जर आवड उत्पन्न झाली, तर तो तात्काळ क्षिप्रम भवती, धर्मात्मा वर्णन पुढे केलेला आहे, तात्काळ त्याला नचेरेन अधिगच्छते,
त्याला कुठली वेळ काळ लागत नाही, डायरेक्ट तो ज्ञानी भक्ताच्या कॅटेगरीमध्ये जाऊन बसतो. म्हणून माऊलींनी आणि भगवंतांनी इथं जे 4 विभाग केलेले आहेत ते आपल्या तपासणीसाठी, इंट्रॉस्पेक्शनसाठी, आपलं आत्मपरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. खरा भक्त जो असतो तो आत्मपरीक्षणामध्ये असतो. आणि सर्वसाधारण जे पामर विषयी असतात ते जगाचं परीक्षण करण्यामध्ये आपलं आयुष्य फुकट घालवत असतात. आत्मपरीक्षण करायला फार कमी वेळ लागतो, पण जगाचं परीक्षण करण्याला अखंड आयुष्य लागतं आणि ते गेलेलं सगळं आयुष्य वाया जात असतं. आणि आत्मपरीक्षणामध्ये केलेलं सगळं परीक्षण ही उपयोगाला येत असते. आत्मपरीक्षणामध्ये सुधारणा करण्यामध्ये सुरुवात होत असते, पण जगाच्या परीक्षणामध्ये जगाचे दोष पाहित बसल्यामुळे ते दोष आपल्यात येऊन आपले अधोगती होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपली प्रगती व्हावी की अधोगती व्हावी या भक्तीच्या प्रांतामध्ये, परमार्थाच्या प्रांतामध्ये हे प्रत्येक भक्तानं ओळखून घेतलं पाहिजे. म्हणून मला जर प्रगती करायची असेल तर मी स्वतःकडे पाहावे आपणाशी आपण, या नाव ज्ञान पाहावे आपणाशी आपण, याला ज्ञान म्हणतात. जो स्वतःकडे पाहतो तो ज्ञानी असतो आणि जो जगाकडे पाहतो तो अज्ञानी असतो. अज्ञानाच्या छोट्या छोट्या व्याख्या आणि ज्ञानाची छोटी व्याख्या आहे. म्हणून आपल्याकडं पाहावं, आपल्या वागण्याकडं पाहावं, आपल्या स्वभावाकडं पाहावं. आपण जगाकडं पाहतो आणि सगळ्या जगाचे दोष घेऊन फिरत असतो. तो असा आहे, ती तशी आहे, अमक्यानं असं वागायला नको पाहिजे होतं, त्यानं असं वागायला पाहिजे होतं, हे करत हे जर सगळे जरी आहेत हे मुद्दे जर आपल्याशी लावून पाहिले तर आपल्यातले बरेचसे दोष काही दिवसानंतर पूर्ण स्पष्टपणे दिसायला लागतील. आणि दिसायला लागले की त्या दोषामुळं ते दोष घालवण्यासाठी तो साधक प्रयत्न करेल. पण जगाचं दोष घालवण्याची हिंमत, ताकद, एवढी कुवत आपल्यामध्ये नसते. त्यामुळे जगाला सुधारण्याच्या नादाला न लागणारा भक्त असतो. स्वतःला सुधारण्याच्या नादी लागणारा जो असतो तो खरा साधक असतो. त्याला खरंच साधन म्हणतात. म्हणून चतुर्विध असे भक्तीचे प्रकार जे सांगितलेले आहेत ते भक्तीचे प्रकार मला लागू पडतात का बघायचं. आळवणं चांगलीच गोष्ट आहे, पण कशासाठी आळवतो हा मुद्दा आहे ना. मी भगवंताची आर्त आळवणी करतो, हा आर्त भक्ताचं लक्षण आहे. मी प्रार्थना करतो, देवा मी असा संकटामध्ये आहे, पण हे कुठल्या संकटापुरतंच आहे की संकट निघून गेल्यावर सुद्धा आहे हे तपासलं पाहिजे ना. आता माझं संकट दूर झालं, आता देवाचा विसर पडला, हे आर्त भक्ताचं लक्षण असू शकतं बरं काय. म्हणून आर्ताला बाजूला का केला त्याचं कारण ते आहे. अर्थार्थी पण माझा कामापुरता संबंध ठेवतो, त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन तो विचारच करत नाही. दुःखमे सुमेरन सब करे, सुखमे करे ना कोय, असं कबीर महाराज जे बोलतात ना. जे दुःखामध्ये स्मरण करणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे, म्हणून अर्थ आणि अर्थार्थाची संख्या जास्त आहे. त्या मानाने जिज्ञासू भक्त फार कमी आहेत. अर्थ आणि अर्थार्थी जे आहेत हेच जास्त आहे. म्हणजे 25%, 25%, 50% जवळजवळ सकाम भक्त करणारे आहेत. त्यामधला थोडा जो आहे तो निष्काम भक्ताचा प्रकार जो आहे तो अगदी नगण्य, म्हणजे आणखीन 25% म्हणूया, ज्ञानी भक्त 25% म्हणूया, म्हणजे खऱ्या भक्ताची वानवाच आहे. दुर्लभ शब्द पाठीमागच वापरलेला आहे की असे विपाहिले शब्द वापरला आहे माऊलींनी. हे काही जणच असे बाजूला येतात. म्हणून मनुष्यानां शस्त्रेषु कच्चित दतती सिद्धये, हे गुण लागू का पडतात तर ज्ञानी भक्त अगदी बोटावर मोजण्या इतके असतात. संत आपल्याला मोजता येतात, संत आपल्याला आठवतात, कारण ते फार कमी असतात. सामान्य माणसं कोणच आठवत नाही. भले मोठे उद्योगपती होऊन घेऊ जाऊ देत, भले मोठे आमदार, खासदार, मंत्री, राष्ट्रपती असू देत, त्यांचा विसर पडतो, पण संत मात्र ठोकळ मनानं लक्षात राहतात. फार कमी असतात. ते कमी असतात म्हणून सहज मोजता येतात, कमी असतात म्हणून लक्षात ठेवता येतं. आणि अशीच उमामासारखीचे जे जीव पामर विषय आहेत, म्हणजे माझ्यासारखा असं शब्द वापरतो मी की असे पामर आणि विषय जीव जे आहेत यांची गणना काय किती आहे काय सांगता असंख्य आहे. ज्याला मेजॉरिटी आपण म्हणतो ना, ती मेजॉरिटी सकाम भक्तांची आहे.
त्यामुळे एक दोन प्रकार हे जे आहेत ते अतिप्रकर्षाने आपल्याला समाजात दिसतात. पंढरपूर, अक्कलकोट, गोंदवले, आळंदी, देहू या ठिकाणी भक्तांचा मेळावा उभा असतो. पण ती मांदी आळी ईश्वरनिष्ठांची आहे की आपलं संकट घालवण्यासाठी ठेवलेली तात्पुरत्या निष्ठीची आहे, हे विचार केला पाहिजे. माऊली म्हणतात हे संत म्हणजे ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवर्त भूमंडळी भेटू या होता. असे संत भेटत राहो की जे ज्ञानी आहेत, जे ईश्वरनिष्ठ आहेत. आम्ही प्रपंचनिष्ठ आहोत, आम्ही नात्यांच्या निष्ठ आहोत. माझा निष्ठा माझ्या प्रपंचाशी आहे, माझ्या नोकरीशी आहे, माझ्या बॉसशी आहे, माझ्या कामाशी आहे, घराशी आहे. पण माझी निष्ठा जेव्हा ईश्वराशी होईल, संतांशी होईल, तेव्हा मी सकाम तिथून बाहेर पडेन आणि जगाकडून मला काहीच नको आहे अशा एका पॉईंटवरती आपण येऊन थांबू. त्यावेळी ज्ञानी होण्याला सुरुवात झालेली असेल. पण तसं करतोय काय आपण, हे स्वतःला तपासण्यासाठी भगवद्गीता आपल्याला 4 भक्तांचं उदाहरण इथं देणार आहे. 4 प्रकारचे भक्त आहेत आणि त्या 4 भक्तांचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणून दुःखामध्ये आठवण करणारे खूप आहेत, कधी कधी सुख पाहिजे म्हणून आठवण करणारे खूप आहेत, दुःख जावावं म्हणून आठवण करणारे आहेत, त्याला जाणावं आणि ते जाणण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणारे लोक आहेत. आणि ज्यांचं जाणणं नेणण्याच्या पलीकडे जे जातात ते ज्ञानी भक्त फार कमी आहेत. आणि ते वर्णन आता माऊली या ओवीतून, या श्लोकातून करणार आहे. अर्जुना, चतुर्विधा भजते माम जना. हे जन म्हणजे लोक आहेत, माझं भजन करतात. 4 प्रकारचे लोक. सुकृतीनो अर्जुन, सुकृती म्हणजे इकडं दुष्कृती शब्द वापरला आहे. त्या दुष्कृतीचा बरोबर विरुद्धार्थी शब्द आता 16व्या श्लोकामध्ये टाकलेला आहे. 14व्या श्लोकामध्ये दुष्कृती शब्द आणि इथं सुकृती. सुकृती म्हणजे सुकृत, ज्याचं चांगलं आहे, ज्याची पुण्याई जुळून आलेली आहे. बहु सुकृताची जोडे म्हणून विठ्ठल आवडी, ही स्थिती त्यांच्यामध्ये झालेली असते. म्हणून जन्मोजन्मी ज्यांनी काहीतरी पुण्य केलेले असतं तेव्हाच भगवंताच्या कृपेनं हे भक्त भक्ती करायला प्रवृत्त होत असतात. म्हणून जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, असं नामदेव महाराज जे बोलतात त्याचं कारण ते आहे. ज्यावेळी मला नाम घ्यायची इच्छा होईल, ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाची इच्छा होईल, त्यावेळी माझं सुकृत जुळून लवकर जवळ आलेलं आहे, ते परिपक्व व्हायला लागलेलं आहे. आता मला त्याची मशागत करावी लागेल. अंकुर फुटला आहे माझ्या साधनेच्यातल्या भक्तीला किंवा साधनेला अंकुर फुटलेला आहे. पण हा अंकुर कोमेजून जाऊ नये यासाठी त्याची मशागत करावी, त्याला पाणी घालावं, खत पाणी घालावं. म्हणजे काय करावं, रोज त्यामध्ये वाढ करावी, शास्त्राच्या अभ्यासानं त्याला बळकटी द्यावी. असं जर करायला लागलो तर हा अंकुर वृक्षामध्ये रूपांतर होईल. आणि वृक्ष कुठला, ज्ञानाचा, संसाराचा नव्हे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थार्थीच करत राहिलो तर संसार वृक्ष टवटवीत राहील. पण जिज्ञासूच्या पलीकडे जाऊन आपण हा अंकुर जर वाढवला तर हा ज्ञानवृक्ष, ज्ञानाचा वटवृक्ष उभा राहील. ज्ञानाचा वृक्ष पाहिजे, संसाराचा वृक्ष नको आहे. म्हणून संसाराच्या वृक्षाला कधी पाणी घालायचं नाही. तर त्याचं काय करायचं, त्याचं अज्ञान जो मूळ आहे ते मूळ काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा. असो तर यामध्ये माऊली बोलतात की चतुर्विध भक्त जे आहेत ते सुकृती आहेत, पुण्यवान आहेत. आणि त्यांचा प्रकार आहे अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. अशा 4 प्रकारच्या भक्तामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. माऊलीने वर्णन केलेलं आहे. 108 नंबरची उभी आहे. म्हणून ते माते चुकले, एक चतुर्विध मज भजले, जी आत्महित केले वाढते गा. ज्याला आत्महिताची लागलेली आहे, काहीतरी कधी गरज पडते, मला आत्महित करून घ्यायचं आहे, मला प्रपंचाचं हित करून घ्यायचं नाही, मला प्रपंचाचा पसारा वाढवायचा नाही आहे, त्यामध्ये दुरुस्ती करायची नाही, तर मला माझ्यामध्ये दुरुस्ती करायची आहे आणि माझ्यामधलं जे आहे तत्त्व ते पाहायचं आहे. म्हणून माते जे चुकले असा शब्द माऊली जे वाढतात ते वरच्या ओवीला धरून वापरायचा. जे ग्रासिले माया, जे ग्रासिले माया असं 107 नंबरच्या ओवीमध्ये माऊली बोलतात. का की कारण ते दुःख आणि शोकाच्या घावानं काय अगदी जर्जर झालेले असतात, पण त्याची त्यांना तमा नसते. ते म्हणतात मारण्याची शेची नाही, वरच्या ओवीमध्येच माऊली बोलतात असे जे आहे ते असे दुष्कृती नराधम जे आहे ते म्हणून ते माते चुकले.
इतकी दुष्कृत्य केल्यामुळं, इतका नराधमता असल्यामुळं किंवा आणखी ज्यांचं ज्ञान मायेनं अपरत झाल्यामुळं मागच्या श्लोकाचा जरासा विचार केला की लक्षात येतो, असे जे आहेत ते माते चुकले, म्हणूनही माते चुकले, म्हणूनच ते बाजूला पडले. त्यांच्याकडं विषयासक्ती आहे, त्यांच्याकडं देहासक्ती आहे. विषयासक्ती आणि कामासक्ती एकच शब्द आहे. तसा विषयासक्ती आहे आणि देहासक्ती आहे, असे माते चुकले. माते चुकले म्हणजे ते मायाग्रस्त जे आहेत ते लोक मला चुकले. असे किती जण आहेत? भरपूर आहेत. ते माझं भजन करत नाहीत. ते माते चुकले म्हणजे काय? ते भजन करायला विसरले. आणि भजन करायला विसरल्यामुळं कार्यार्थो आघवा सांडून या वरची 105 नंबरची ओवी. माऊली काय नेहमी लिंक ठेवत असतात ना, वरच्या झालेल्या विषयाशी पुढच्या जरी श्लोक बदलला तर माऊलींची लिंक तुटलेली नाही बरं काय. भगवद्गीता कधी कधी लिंक तोडून बोलते, कारण त्यांना निव्वळ शुद्ध तत्त्वज्ञान सांगायचं आहे. पण शुद्ध तत्त्वज्ञान सांगण्यापूर्वीचा जो अभ्यास आहे, तो अभ्यास करून घेण्याचं काम ज्ञानेश्वर माऊली करून घेतात. म्हणून ते सगळं ते लिंक जोडून टाकतात. आता वरच्या ओवीला जे सांगितलं, जे ग्रासिले माया तेच म्हटले ते माते चुकले. आता जोडवायचं कसं आहे? जे मायेनं ग्रासलेले आहेत तेच माझं भजन करत नाही. इकडे दुसऱ्या ओवीला जुळवून घ्यावं लागतं. अशी ओवी जुळवून घेतली ना तर आपला अभ्यास चांगला चालू राहतो. म्हणून ते माते चुकले. का म्हणून शब्द वापरला? तर म्हणून म्हणजे त्याने आपली नराधमता सोडली नाही, त्याने आपलं दुष्कृत्य सोडलं नाही, पापातून बाहेर यायची इच्छाच नाही. मी पापी आहे कबूलही करत नाही. मी अज्ञान आहे, त्या अज्ञानाचंही ज्ञान, अज्ञानाबद्दलचंही अज्ञान आहे, मला अज्ञान आहे याचंही ज्ञान त्यांना नाही. ही सगळ्यात वाईट गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला अज्ञान आहे त्याचं समर्थन केलं जातं. आपल्याकडं क्रोध, काम हे सगळे विकार आहेत, त्याचं समर्थन केलं जातं. एखादं व्यसन करायचं असावं एखादं व्यसन म्हणजे काय होतं की आपल्या तब्येतीला ते चांगलं असतं असं बोलतात नाही बरं का. काही जण दारू पिणारी लोक जे असतात ना, ती दारू थोडी थोडी घेतलेली दारू तब्येतीला चांगली असते असं समर्थन करत असतात. आता यांचं जर ऐकलं तर सगळेच प्यायला चालू करतील, कारण तब्येतच चांगली सगळ्यांना राखायची आहे म्हणून. हे समर्थन कसं आहे? याला दुष्कृत्य शब्द वापरलेला आहे. म्हणून किमान जर आपण वाईट वर्तन जर करत असू तर त्या वाईट वर्तनाचं समर्थन तरी करू नये. हे बरोबर आहे, मी काही चुकत नाही असं समर्थन कधीही करू नये. चुकी असेल तर बोलू नये, नाही तर गप्प बसावं. वाईट व्यसन करत असू आपण तर व्यसन करतोय कबूल करायचं राहू दे, पण त्याचं समर्थन तरी करायला नको. ते माते चुकले. असे जे लोक आहेत ना समाजामधले, ते माझ्यापर्यंत येऊ चुकत नाहीत, म्हणूनही ते माते चुकले. ज्यांनी स्वतःच्या कल्याणाची काळजी घेतलेली नाहीत, जे मायेनं ग्रासलेले आहेत ते. पण हितवर्णन करतात की ज्यांनी स्वतःच्या कल्याणाची ज्यांना काळजी आहे, ज्याला आत्महित शब्द वापरला आहे, जी ही आत्महित केले वाढते गा. ज्यांनी स्वतःचं वाढतं कल्याण केलं, असे 4 प्रकारचे लोक माझं भजन करतात. त्यांचा प्रकार मी आता तुला पुढे सांगणार आहे. जी आत्मत हित केले वाढते गा, ते चतुर्विध मज भजले. चतुर्विध म्हणजे जे श्लोकात सांगितले ते अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हे 4ही प्रकारचे भक्त माझं भजन करतात. पण त्या 4ही प्रकारच्या भजनामध्ये हे वरचे लोक दुष्कृत्य आहे, ते दुष्कृती ते चुकलेले आहे, म्हणजे त्यांना विसर पडलेला आहे देवाचा. आणि माझ्याकडे ही जी मी चतुर्विध भक्ती म्हणतो, ते चतुर्विध भक्त जे आहेत त्यांना मात्र देवाची आठवण आहे, पण त्याला भक्तच म्हणायला पाहिजे. जरी ते देवाकडे मागत असले ना तरी ते भक्तच आहेत. स्वार्थी आहेत, पण स्वार्थी असून सुद्धा आपलं काम करून घ्यायला जातात मात्र कुणाकडे ते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ते कुठल्या माणसाकडे काय मागत नाहीत बरं का, म्हणून त्यांना भक्त म्हणलेलं आहे. भक्त म्हणण्याचं कारण ते आहे, त्यांच्याकडे श्रद्धा आहे देवावरती. ते म्हणतात देव असा एक आहे की जो मला संकटातून बाहेर काढू शकतो. देव असा आहे की ज्या माझ्या प्रापंचिक गरजा पूर्ण करू शकतो, असा विश्वास आहे त्यांचा, म्हणून त्यांना भक्त म्हणलेला आहे. वास्तविक भक्त म्हणायला बरेच जण म्हणतात हे कसले भक्त? अरे तुझ्यापेक्षा बरे ना, तू देवाची आठवणच काढत नाहीस आणि तू देवाकडे मागाय तरी जातो मंदिरामध्ये, म्हणून तुझ्यापेक्षा त्याचा वरचा स्तर आहे. बरेचसे लोक म्हणतात मग नाही भक्ती केलेली बरी, देवाकडे मागतोय त्याच्यापेक्षा. अरे पण भक्ती केली करून देवाकडे मागितलेलं बरं, पण भक्ती तरी करायला कदाचित त्यांना आशा आहे
अर्थाचा अर्थार्थी होणे आणि अर्थार्थीचा जिज्ञासू होणं आणि जिज्ञासूचा कधी ज्ञानी तरी होईल, हा नावं ठेवणारा काहीच होणार नाही. तुम्ही असे आहात, तुमचे भक्ती असे आहेत, तुमचे महाराज लोक असे वागतात, तुमचे प्रवचनकार कीर्तनकार सांगतात एक वागतात. अरे पण प्रवचन तरी करतात ते, हा मुद्दा आहे ना त्यातला. लोक त्यांचं ऐकून शहाणी तरी होतील. समजा तो शहाणा झाला नसेल कीर्तनकार किंवा प्रवचनकार, पण त्याचं ऐकून शहाणं होणारी खूप मंडळी आहेत ना. म्हणजे तो बराच आहे. नाही कीर्तन करतात, प्रवचन करतात आणि त्यांना अशी निंदा चोरी चहाडी व्यसन चालतंय का होय हे त्यांचं. अरे पण ते त्यांचं ते करतात आणि तेही करतात. तुम्ही फक्त व्यसनच करताय आणि चहाड्याने निंदाच करताय आणि त्याच्यापेक्षा ते बरे, असा अर्थ यातला आहे. त्यामुळे चारही विभाग जे केलेले आहेत त्यांना आत्महिताचं लागलेलं आहे. आत्महित करून घ्यायची तळमळ लागलेली आहे. आणि सगळ्यात मोठं हित शब्द जो आहे तो हित आणि अहित असं शास्त्र शब्द वापरते. कायम लक्षात ठेवायचं, कधीही शास्त्रानं फायदा तोटा असा शब्द कधी वापरलेला नाही. तर हित आणि अहित, फायदा तोटाचा उपयोग नाही. फायदा तोटा हा प्रपंचाच्या बाबतीतला शब्द आहे आणि हित आणि अहित हे पारमार्थिक शब्द आहेत. शास्त्रानं अगदी वेचून काढलेले शब्द आहेत. म्हणजे आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची, या तुकाराम महाराज बोलून जातात आपल्याला. कुणाला धन्य म्हणतात आईबाबा त्यांचे, ज्याने अशा 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 प्रजेला जन्म दिला. कोणते, जे आपल्या हिताला जागे असतात. आपलं हित, हित शब्दामध्ये आत्महितच शब्द आहे. आत्महित शब्दामध्येच भगवंताचा विचार आहे. जे भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात त्यांनाच आत्महित शब्द वापरलेला आहे. म्हणजे आत्महित त्यांना कळलेलं आहे, स्वतःचं कल्याण कळलेलं आहे. म्हणून ते माते चुकले. जे वरचे दुष्कृती आहेत ना ते जन्माला येऊन वाया गेले. माते चुकले शब्दाचा अर्थ काय, शरीर देऊन सुद्धा, सिस्टमॅटिक शरीर देऊन सुद्धा, अतिशय सर्व साधनानं युक्त असलेलं शरीर देऊन सुद्धा त्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्याकडे सगळी शस्त्रास्त्र असताना सुद्धा त्यांना संसारावरती विजय मिळवता आला नाही. विजय संसाराला जिंकण्यासाठीच हे शरीर शस्त्र दिलेलं आहे. पण आपण काय करतोय, संसाराच्या प्राप्तीसाठी ह्या शस्त्राचा वापर करतो. हे हित नव्हे, हे अहित करून घेतो आपण. आणि माऊली बोलतात आत्महित यातलं फार महत्त्वाचं आहे. आत्मकल्याण शब्द आहे. मग आत्मकल्याण काय आहे, तर माझं संसार आणि देह नावाचं जे शास्त्र आहे त्या शस्त्राच्या द्वारे शास्त्राचा अभ्यास करून मुक्त व्हायची व्यवस्था यामध्येच दिलेली आहे, संसारामध्येच. म्हणून प्रपंच करावा नेते का, आणि तो करता करता एक दिवशी फिका होऊन जातो असं समर्थ बोलतात. आणि फिका होणं हे गरजेचं आहे. मग तो करून सुद्धा फिका करता येतो. संतांनी करून दाखवला, आपल्यालाही तो करता येतो. म्हणून यातच वर्णन केलेलं आहे, जे मूळ आणि पापी अज्ञानी असुर प्रवृत्तीचे आहेत ते माते चुकले, म्हणूनही ते माते चुकले. अशा वागण्यामुळं त्यांना माझी प्राप्ती झाली नाही, कारण त्यांचा भगवंतावरती श्रद्धाच नाही. त्यामुळं जीव देवात चुकला म्हणून सुख आणि ज्ञान आणि आनंद स्वातंत्र्य यांना मुकला. माते चुकले आणि काय म्हणलंय, आत्महिताला पारखे झाले. माते चुकले म्हणजे मुकलेत, मला मुकले. जाता जाता माझी प्राप्ती करून देता येते. आणि जाता जाता शब्दाचा अर्थ आहे या आयुष्याच्या प्रवासामध्ये. आयुष्य ही एक प्रवास आहे. हे शरीर हे एक त्याचं वाहन आहे आणि शरीराच्या वाहनाच्या द्वारे हा आयुष्याचा प्रवास करताना रस्त्याला या अशा गोष्टी सापडतात. पण मला चुकवलं त्यांनी, माझं स्टेशन चुकवून पुढं गेले. त्यांना पुढं पाहायचं होतं, पुढं जायचं होतं आणि म्हणून तसेच पुढं गेले. आणि म्हणून माते चुकले म्हटलेलं शब्द. तर यांनी स्वातंत्र्य गमावलं, आनंद गमावला, खऱ्या सुखाला ते पारखे झाले आणि आत्मनाश करून घेतला. सगळ्यात वाईट गोष्ट कोणती असेल तर प्रपंचाच्या वस्तूचा कितीही नाश होऊ दे, काही त्याच्याबद्दल खंत करायची गरज नाही. कारण हा सगळा प्रपंच प्रारब्धावरती उभा आहे. प्रारब्धाच्या एका अधिष्ठानावरती सगळ्या प्रपंचाची उभारणी झालेली असते. म्हणून इथं विचार केलेला आहे ते प्रारब्धावर सोडून द्यावं. म्हणून आत्मनाश कशाला म्हणायचा, ज्याने भगवंताच्या भजनाला चुकलेत ना त्याने आत्मनाश करून घेतला. ज्याने स्वतःला ओळखलं नाही त्याने आत्मनाश करून घेतला. म्हणून आत्महित करून घेणारे जे आहेत हे चार प्रकारचे लोक आहेत. आता यांना आत्महित करून घेणारे असं का म्हटलंय, कारण अर्थाने अर्थार्थी जिज्ञासू भक्त आहेत ना ते कधीतरी ज्ञानी होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून त्याने आत्महित केले वाढते का असा शब्द माऊली वापरतात.
इथं म्हटलेलं आहे चारही साधकांना भक्त म्हटलं, कारण ते सुखाची अपेक्षा प्रपंचाकडून न करता देवाकडे करतात म्हणून. त्यांना सुख हवं आहे, प्रापंचिक विषय सुख हवं आहे, पण विषय सुख मागताना ते जगाकडे मागत नाहीत तर देवाकडे मागतात आणि म्हणून ते भक्त आहे. सुखाची अपेक्षा ते देवाकडे करतात आणि इतरांच्याकडे करत नाहीत आणि ही त्यांची श्रद्धा प्रबळ आहे. आणि परमार्थाचा मुख्य हेतू काय असा आहे? श्रद्धाच. असा श्रद्धाळू ज्ञानी बनतो. श्रद्धावान भजते. काय म्हणलेलं आहे? श्रद्धावान लभते ज्ञानम. आता हा ज्ञान कुणाला प्राप्त होतं? म्हणजे ज्ञानी कोण होतो? तर अर्थार्थी जिज्ञ असून हे तिघही श्रद्धावान आहेत आणि म्हणूनच त्यांना ज्ञान होऊ शकतं. कारण श्रद्धा हीच ज्ञानाचा मुख्य पाया आहे. हा पाया जर चांगला असेल ना तर ज्ञान प्राप्त होतं. म्हणून अगोदरच्या श्लोकामध्ये जसं पापी दुष्कृती शब्द वापरला तसं याच्यामध्ये पुण्यवान किंवा सुकृती असा शब्द वापरलेला आहे. सुकृती शब्दाचा अर्थ आहे भगवंताविषयी आवड निर्माण झालेले जे भाग्यवान भक्त आहेत त्यांना सुकृती म्हणलेलं आहे. पुण्यवान आहेत ते, भाग्यवान आहे आणि अशा भाग्यवानांकडूनच काहीतरी सेवा घडत असते. आणि हे भाग्य म्हणजे धन्य ते संसारी. ज्याने ओळखला हरी ते धन्य ते संसारी म्हणलेलं आहे. धन्य शब्दाचा अर्थ असा आहे की ते पुण्यवान आहेत, भाग्यवान आहेत की ज्यांनी देवाला ओळखण्यासाठी काहीतरी खटपट केली. देवावर ज्यांची श्रद्धा आहे त्यामुळं पूर्व पुण्याई सत्संग, संकट, विश्वासघात झाल्याने हे सर्वजण सुकृती असतात. कशामुळं? बघा, कारणं आहेत. पूर्व पुण्यामुळं, पूर्वीचं पुण्य आहे म्हणून पुण्यवान असू शकतात. कधी कधी सत्संगामध्ये जातात आणि संतांच्या संघामध्ये पुण्य प्राप्त करून घेतात म्हणून पुण्यवान असतात. काही वेळा संकट इतकी येतात की या संकटामुळं ग्रासून जातात आणि या संकटामुळं त्यांना वाटायला लागतं हे काही खरं नाही आहे प्रपंचाचं, त्यामुळं सुद्धा ते पुण्यवान होतात. काही वेळा ह्यांचा विश्वासघात होतो आणि वैफल्यग्रस्त म्हणून वैतागातूनच वैराग्याची प्राप्ती व्हायला सुरुवात होते. म्हणून पहिल्यांदा वैताग येणं, वीट येणं जो शब्द आहे ना तीच उपरती होते आणि उपरती झाली की तो भगवंताच्या सेवेला श्रद्धेनं लागतो. म्हणून विश्वासघात किंवा सुखाची संकटाची मालिका येणं, कधी कधी सत्संगामध्ये मिळणं, काही मागचंच पुण्य घेऊन येणं, या सगळ्यामुळं ते पुण्यवान सुकृती असतात. त्यांनाच देवाची भक्ती करूशी वाढतात. हे सर्वजन शब्द वापरलेला आहे. सुकृतो अजना सुकृतो शब्द वापरला बघा. भजते माम जना सुकृतो न अर्जुन. सुकृती असतात तेच ज्या दिवशी खरा विचार जर केला, ज्या दिवशी भगवत प्रेम निर्माण होईल तोच दिवस पवित्र मानायचा, तोच दिवस सुदिन मानायचा. उरलेल्या आयुष्याला अर्थ काय राहायला सांगा बघू. एका आजोबांना 80 वर्षाचे आजोबा होते. त्यांना विचारलं, त्याने अलीकडेच अनुग्रह घेतला होता श्रीगुरूंचा आणि त्यांना विचारलं तुमचं वय किती आहे? तर ते म्हणले 4 वर्ष आहे. तर ते म्हणला तुमचं वय 80 असताना तुम्ही 4 वर्ष का म्हणता? तर मी 4 वर्षापूर्वीच माझ्या सद्गुरूंचा अनुग्रह घेतला, त्यामुळं माझी ओळख मला व्हायला लागली. त्यामुळं मी माझा जन्म 4 वर्षापूर्वीचा समजतो. अगोदरची 76 वर्ष जी माझ्या आयुष्यातली आहेत ही फक्त ट्रायलला गेली, म्हणजे फक्त जगणं कसं असतं हे बघायला गेली. खरा जो माझा जन्म झाला तो 4 वर्षापूर्वी, जेव्हा माझ्या सद्गुरूंनी माझ्यावरती अनुग्रहाची कृपा केली किंवा अनुग्रह केला त्यावेळीच मला जन्म झाला असंच आपण समजलं पाहिजे. इतर सगळं आयुष्य वाया गेलेलं असतं. माणसाचं सगळं बरेचसं आयुष्य झोपेमध्ये जात असतं, निम्म आयुष्य झोपेमध्ये जात असतं. विचार केला तर लक्षात येईल अर्धपूर्ध असतं ते 1/3 साधारणपणे आयुष्य जे असतं हे, किंवा 1/4 आयुष्य म्हणूया आपण, जेवणामध्ये, आंघोळ करण्यामध्ये, ह्याच्यामध्ये जात असतं. बराचसा भाग बोलण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये जात असतो. इतर बराचसा भाग जो असतो तो आणखीन कुठेतरी फिरण्यामध्ये आपण घालवत असतो. मग राहिले किती वेळ हो आपल्याकडं? ही जी सेवा आपण भगवंताची करणार आहे किती वेळ राहिला सांगा बघू. आणि त्यातही म्हणतात म्हातारपण येऊ दे की, लगेच कशाला परमार्थ करायचा, म्हणजे आणखीन त्यातले निम्म घालवलंच फुकट आयुष्य. असं ज्याचं आयुष्य फुकट गेलं आहे ते माते चुकले असा शब्द माऊली वापरतात. माते कोण चुकले? ज्याने आयुष्य आपलं फुकट घालवलं. ज्या दिवशी
मला माझ्या मनामध्ये भगवंताविषयीची आवड उत्पन्न होईल, तोच माझ्यासाठी पवित्र दिवस आणि तोच माझ्यासाठी सुदिन आहे. ज्याला ते प्रेम निर्माण होतं तो भाग्यवान. इथं पुण्यवान जो सुकृती शब्द वापरला ना, तो भाग्यवान या अर्थानं वापरला. खरं भाग्य ते लॉटरीचं तिकीट लागणं हे भाग्य नव्हे, किंवा नातवंड होणं घरामध्ये हे भाग्य नाही. काय माझं भाग्य हो, आम्हाला नातवंड लगेच झालं एका वर्षामध्ये, हे म्हणजे भाग्य म्हणतात. आणखीन काय, माझ्या मुलग्याला लगेच नोकरी लागली हो, ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर नोकरी लागली, काय भाग्यवान आहे बघा. संत अजिबात हे भाग्यवान शब्द यांच्यासाठी वापरत नाही. कारण ते कसलं भाग्य, ते परत विषयासक्तीमध्ये गुरफटून टाकणार आहे. खरं भाग्य जे आहे, जे भाग्य भगवंताचं प्रेम अधिक वाढ उत्पन्न करण्यामध्ये उपयोगी पडतं, याला पुण्य म्हणायचं. तेच पुण्य, जे पुण्य भगवंतापर्यंत घेऊन जाते, ते शुद्ध पुण्य घ्या. माते जे ने पाविजे ते शुद्ध पुण्य घ्या. नाही तर उरलेल्या पुण्याला काय भाग्यवान म्हणायचं काय, किंवा पुण्यवंत म्हणायचं काय. मग ज्या दिवशी तसं होणार नाही, ज्या दिवशी मला भगवंताची सेवा घडणार नाही, ज्या दिवशी माझी भक्ती होणार नाही, भक्तीचं साधन होणार नाही, ते दिवस माझ्यासाठी वाईट असं समजलं पाहिजे. माझा दिवस वाया गेला कधी म्हणायचं, ज्या दिवशी भक्तीचं साधन माझ्याकडून झालं नाही. आज नाम घेता आलं नाही, आज ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता आला नाही, आज ध्यानाला बसता आलं नाही, हा दिवस माझ्यासाठी वाईट आहे. चांगला दिवस कोणता, ज्या दिवशी भरपूर वेळ मिळाला साधनेला, भरपूर नाम घेतलं, भरपूर वेळ ध्यानाला बसता आलं, हा आपल्यासाठी सुदिन पवित्र दिवस असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हनुमंतांना एकदा विचारलं प्रभू रामचंद्राने, तू जे लंकेला गेला होतास ना, तर तुला कुठली अडचण तरी आली नाही ना, कुठले संकट आलं नाही ना. आपलं तुलसीदासांचं रामायण आहे ना, त्या रामायणामध्ये तो दोहा आहे, कह हनुमंते विपत्ती प्रभू सोयी, जब तब सुमिरन भजन न होई. ज्या दिवशी प्रभू तुमचं भजन ज्या दिवशी झालं नाही, ती माझ्यासाठी विपत्ती आहे. माझ्यासाठी संकट कोणतं, हनुमंतराय बोलतात, ज्या दिवशी मला तुमचं स्मरण झालं नाही, ती माझ्यासाठी विपत्ती आहे. ज्यांनी म्हणून म्हटलेलं आहे, कह हनुमंते विपत्ती प्रभू सोयी, जब तब सुमिरन भजन न होई. तुमचं स्मरण झालं नाही, तुमचं भजन झालं नाही, ती माझ्यासाठी विपत्ती आहे, तो दिवस माझ्यासाठी वाईट आहे. आणि इथं म्हटलेलं आहे, जिथं भगवत प्रेम चांगलं निर्माण होतं तो चांगला दिवस आहे. म्हणून मानव शरीर ही भोग योनी नसून साधन योनी आहे असं समजलं पाहिजे. ही भोग योनी नाही, खा प्या झोपा फिरा बडबडा यासाठी हे भोग आहेत सगळे. वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांच्यामध्ये दागिन्यामध्ये आसक्ती ठेवणं, वेगवेगळ्या प्रकारच्या टी व्हीच्या मालिका त्यावरले सिनेमे पाहत राहणं, सगळे भोग आहे. काहीतरी असं सिनेमातली गाणी ऐकावीत, काहीतरी सिनेमे पाहावेत, हे सगळे डोळ्याचे कानाचे जेव्हा हे पंच तन्मात्राचे सगळे पंचविषयाचे भोग आहेत. हे भोग भोगण्यामध्ये आपण कायम रत असतो. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की मानव शरीर ही भोग योनी नाही, तर साधन योनी आहे. साधन म्हणजे भगवंत प्राप्तीची जी प्रयत्न असतात त्याला साधन म्हणतात. म्हणून साधन योनी मानलं पाहिजे. आणि ज्याने ते परमेश्वर प्राप्तीसाठी ते वापरले ते म्हणायचे सुकृती जन. इथं शब्द वापरलाय ना, ज्यांना आत्महित कळलं, जीही आत्महित केले वाढते गा. कोण वाढते म्हणायचं, ज्याने हे मानव शरीर भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरलं तेच खरे म्हणायचे सुकृती जन. त्यामुळं त्यांनाच हे कळायला लागतं की काहीतरी असं आहे की ज्यामुळं मला भगवंताची साधना करावी लागेल. असे 4 प्रकारचे भक्त मी तुला आता सांगणार आहे असं माऊली बोलतात. आपण थोडीशी ही पहिल्या ओवीची प्रस्तावना झालेली आहे. पुढच्या 2 ओव्यामधून ते स्पष्टीकरण अधिक स्वरूपात माऊली आपल्यासमोर करणार आहेत. ची वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करतो. विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.